आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सरकारी कार्यालयाच्या नावाखाली 4 लाखांची फसवणूक, जत तहसील प्रशासनाचा मोठा दणका। खोटी आश्वासने देत लाखोंची उकळपट्टी केल्याचा आरोप। आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश। नागरिकांना दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन। शासकीय कार्यालयाच्या नावाचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध जत तहसील प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। महसूल प्रशासनाच्या नावाखाली खोटी आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे। प्रकरणानुसार टोनेवाडी येथील एका अर्जदाराकडून परवानगी व विविध शासकीय कामे करून देण्याचे आमिष दाखवत प्रमोद भीमराव सावंत यांनी तब्बल 4 लाखांची रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित काम पूर्ण न झाल्याने अर्जदाराने वारंवार पाठपुरावा केला, मात्र टाळाटाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। चौकशीत महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाचा आधार घेत नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक झाल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर आले। या प्रकरणी अर्जदाराने थेट तहसीलदारांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम मांडल्यानंतर तहसील प्रशासनाने तातडीने दखल घेतली। संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून अशा प्रकारे शासकीय कार्यालयाचा नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। तहसीलदारांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की शासकीय कार्यालयातील सर्व कामे नियमानुसार केली जातात। कोणत्याही शासकीय कामासाठी दलाल, मध्यस्थ किंवा अनधिकृत व्यक्तींना पैसे देऊ नयेत। कोणतीही संशयास्पद मागणी झाल्यास किंवा फसवणुकीचा प्रयत्न झाल्यास नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा। नागरिकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा संदेश: शासकीय कामासाठी कोणालाही पैसे देऊ नका। दलाल व अनधिकृत व्यक्तींवर विश्वास ठेवू नका। फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित तहसील कार्यालय आणि किंवा पोलिसांशी संपर्क साधा। शासनाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून महसूल प्रशासनाने अशा गैरप्रकारांविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याची चर्चा तालुक्यात आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।